नमस्कार दोस्तों, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 1.3 ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 मधले 3 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4 पासून पुढचे काही क्वेश्चन कव्हर करणार आहोत। तर बघा 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, -3 × 1 - I कॉम्प्लेक्स नंबर दिलाय आणि विचारले काय, फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स। म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड काढायचा आहे। तर मॉड्युलस काढण्यासाठी हा इथं मी फॉर्म्युला लिहून दिलेला आहे। हा मॉड्युलस काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आणि एम्प्लिट्यूड काढण्यासाठी 3 प्रकारचे फॉर्म्युले यूज करायचे। दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, सेकंड आणि थर्ड मध्ये येत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये येत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। मग बघूया आपण। बघा लेट z इज इक्वल टू, जनरली z आपण कॉम्प्लेक्स नंबरसाठी डिनोट करतो -3 1 - I। z इज इक्वल टू -3 × 1 -3 -3 × -I प्लस 3I। ह्याला जर आपण इक्वेट केलं कशाच्या, a प्लस IBच्या, तर आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू भेटेल। हिअर a इज इक्वल टू -3 अँड b इज इक्वल टू 3। तर आपल्याला a आणि b माहीत झालं। a आणि b माहीत झाल्यानंतर आपण मॉड्युलस काढू शकतो। मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू अंडर रूट, काय फॉर्म्युला, a² प्लस b² इज इक्वल टू अंडर रूट a, व्हॉट इज a, -3² प्लस b 3² इज इक्वल टू अंडर रूट -3² 9 प्लस 3² 9 इज इक्वल टू 9 प्लस 9 18 इज इक्वल टू 18ला असं लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ 9 × 2 इज इक्वल टू 9चा स्क्वेअर रूट 3 आणि 2चा स्क्वेअर रूट √2, म्हणजे 3√2 हा मॉड्युलस भेटला। आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एम्प्लिट्यूड। त्याच्यासाठी कॉम्प्लेक्स नंबर कुठे येते बघूया आपण। तर बघा हिअर a ची व्हॅल्यू काय, -3, b ची व्हॅल्यू 3। तर -3, 3 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय बघा, -3 म्हणजे इकडं मायनस असतात निगेटिव्ह x ॲक्सिस आणि हा पॉझिटिव्ह y ॲक्सिस, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येतोय, लाईज इन सेकंड क्वाड्रंट। जर हा पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर एम्प्लिट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b/a प्लस पाय, हा फॉर्म्युला आहे। थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b, व्हॉट इज b, 3, व्हॉट इज a, -3 प्लस पाय। थीटा इज इक्वल टू 3 3 कॅन्सल, tan इनवर्स -1 प्लस पाय। थीटा इज इक्वल टू -tan इनवर्स 1 प्लस पाय, हा मायनस आपण टॅनच्या बाहेर काढू शकतो। थीटा इज इक्वल टू मायनस टॅन किती डिग्रीची व्हॅल्यू पण असते, तर 45, म्हणजे π/4 प्लस पाय। थीटा इज इक्वल टू π-π/4, आधी पाय लिहिला नंतर मायनसची टर्म लिहिली, हे सबट्रॅक्शन करू आपण। थीटा इज इक्वल टू 4 × π 4π मायनस पाय डिवायडेड बाय 4। थीटा इज इक्वल टू 4π मधनं 1 पाय सबट्रॅक्ट करा, 3π/4। दिस इज युअर आन्सर, हा भेटला एम्प्लिट्यूड। नाउ नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 -4 - 4I हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे। तर याचं काय करायचं आपल्याला, मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड फाइंड करायचे। तर बघा लेट z इज इक्वल टू -4 - 4I इज इक्वल टू a प्लस IB। a ची व्हॅल्यू काय आहे, -4 अँड b ची व्हॅल्यू -4। a आणि b माहीत झालं की आपण पहिल्यांदा काय करूया, मॉड्युलस फाइंड करूया। मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, √a² प्लस b² इज इक्वल टू अंडर रूट, व्हॉट इज a, -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्हॉट इज b, -4 होल ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट 4² 16 प्लस 4² 16 इज इक्वल टू अंडर रूट 16 प्लस 16 32 इज इक्वल टू 32ला असं लिहू शकतो आपण 16 × 2 इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट 4 आणि 2चा स्क्वेअर रूट √2। हा भेटला मॉड्युलस ऑफ z 4 √ 2। आता फाइंड करायचं आहे आपल्याला एम्प्लिट्यूड। हिअर a ची व्हॅल्यू काय, -4, b ची व्हॅल्यू -4 लाईज इन, आता दोन्ही निगेटिव्ह कुठं असणार, निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही निगेटिव्ह असणार। मग तरी पण हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल,
इथं सांगूया लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर ॲम्प्लिट्यूडसाठी फॉर्म्युला काय आहे? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए प्लस पाय. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी, व्हॉट इज बी? -4. व्हॉट इज ए? -4 प्लस पाय. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, दोन्ही कॅन्सल, मायनस मायनस प्लस म्हणजे 1 प्लस पाय. थिटा इज इक्वल टू टॅन किती डिग्रीची व्हॅल्यू 1 असते? π/4 प्लस पाय. थिटा इज इक्वल टू, आता टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते म्हणून π/4 लिहिला आपण. 45 डिग्रीला रेडियनमध्ये π/4 लिहितात. यांची ॲडिशन करू आता. π/4 प्लस, डायरेक्ट करू वाटलंच तर आपण 4 × π, 4π, 4π and 1π, 5π divided by 4. This is amplitude. Now next. तर बघा क्वेश्चन नंबर 6. √3 मायनस आय. आता त्याला सॉल्व कसं करायचं? तर लेट झड इज इक्वल टू √3 मायनस, आता इथं मायनस आय आहे तर -1i असं लिहू शकतो आपण त्याला. आणि कोइफिशियंट काही नसतो म्हणजे 1 असतो. सबका मालिक 1 आहे. इज इक्वल टू ए प्लस IB किंवा BI. ए इज इक्वल टू √3 अँड बी इज इक्वल टू -1. ए आणि बीच्या व्हॅल्यू माहीत झाल्या. मग आता मॉड्युलस काढून घेऊ आपण. मॉड्युलस ऑफ झड. मग मॉड्युलस काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? a² प्लस b² इज इक्वल टू √a² मीन्स √3² प्लस b² मीन्स -1² इज इक्वल टू स्क्वेअर रूट कॅन्सल 3 प्लस -1² 1 इज इक्वल टू √4. 4चा स्क्वेअर रूट 2. हा भेटला मॉड्युलस. आता फाइंड करायचं आहे आपल्याला ॲम्प्लिट्यूड. हिअर एची व्हॅल्यू काय? √3. बीची व्हॅल्यू -1 लाईज इन, आता प्लस ऑर मायनस कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतं आहे? प्लस ऑर मायनस फोर्थ क्वाड्रंटमध्ये. लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये हा पॉईंट येत असेल तर ॲम्प्लिट्यूडसाठी फॉर्म्युला काय आहे? थिटा इज इक्वल टू, हा पहा इथं लिहिलेला आहे, टॅन इनवर्स बी अपॉन ए प्लस 2π. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी, व्हॉट इज बी? -1. व्हॉट इज ए? √3 प्लस 2π. थिटा इज इक्वल टू मायनस टॅन इनवर्स 1 अपॉन √3 प्लस 2π. हा निगेटिव्ह आपण टॅनच्या बाहेर काढला. थिटा इज इक्वल टू मायनस टॅन इनवर्स 1 अपॉन √3 म्हणजे टॅन किती डिग्रीची व्हॅल्यू 1 अपॉन √3 असते? तर टॅन 30 डिग्रीची. 30 म्हणजे किती? π/6 प्लस 2π. थिटा इज इक्वल टू 2π मायनस π/6. क्रम बदलून घेतला मी. थिटा इज इक्वल टू 6 2 12 12π मधनं 1π सबट्रॅक्ट केल्यावर 11π डिवायडेड बाय 6. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा 7 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. 3 किती? 3 म्हणजे प्युअर रिअल नंबर दिला आहे. बघा सोल्युशन. मग हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? तर आहे. याला आपण असं लिहू शकतो, लेट झड इज इक्वल टू 3 प्लस 0i. इमॅजिनरी पार्ट जर ॲबसेंट असेल तर त्याला 0i असं लिहिता येतं. इज इक्वल टू ए प्लस IB. याच्यासोबत इक्वेट करू आपण. एची व्हॅल्यू 3 अँड बीची व्हॅल्यू 0. मग असं असेल तर मॉड्युलस, सुरुवातीला मॉड्युलस फाइंड करू आपण. मॉड्युलस ऑफ झड इज इक्वल टू √a² प्लस b² इज इक्वल टू √a. व्हॉट इज ए? 3². व्हॉट इज बी? 0² इज इक्वल टू √3², 9. 0² नाही लिहिलं तरी चालेल. 9चा स्क्वेअर रूट 3. तर मॉड्युलस भेटला 3. आता जर आपण बघितलं तर इथं इमॅजिनरी पार्ट ॲबसेंट आहे म्हणजे 3, तरी पण लिहू शकतो आपण. बघा हिअर 3,0 लाईज इन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस किंवा रिअल ॲक्सिस असं म्हणू शकतो आपण. लाईज ऑन रिअल ॲक्सिस असं लिहिलं तरी चालेल. असं असेल तर मग थिटा काय फाइंड करणार आपण? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. मग आपल्याला माहिती आहे बीची व्हॅल्यू b अपॉन a. तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स
बीची व्हॅल्यू 0, एची व्हॅल्यू 3. थिटा इज इक्वल टू 0/3 0. मग tan 0 tan इनवर्स 0. थिटा इज इक्वल टू कधी 0 असेल, जेव्हा थिटा 0 असेल तेव्हा. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर थिटा काय भेटला, 0 भेटला, म्हणजे ॲम्प्लिट्यूड 0 भेटला, कारण तो एक्स ॲक्सिस आहे, तिथं काहीच अँगल तयार होत नाही. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा काय दिला आहे क्वेश्चन, 8 नंबरचा 1 + i हा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे. तर त्याचा मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड आपल्याला फाइंड करायचं. लेट z इज इक्वल टू 1 + i इज इक्वल टू a + ib याच्यासोबत कम्पेअर करू. म्हणजे आपल्याला a इज इक्वल टू 1 अँड b इज इक्वल टू ऑल्सो 1. म्हणजे इथं आयचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असतो. इथं आयचा कोएफिशियंट b, तर इथं आयचा कोएफिशियंट 1. हे इक्वेट केले आपण. a आणि b माहीत झाले. a आणि b माहीत झाल्यानंतर आपल्याला मॉड्युलस फाइंड करायचा आहे. मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू √a² + b². मग इज इक्वल टू √1² + 1² इज इक्वल टू √2. म्हणजे √2 भेटला. 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 1 + 1 2. आता आपल्याला ॲम्प्लिट्यूड फाइंड करायचं आहे. हिअर 1,1 लाईज इन, दोन्ही पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे. हे इथं थिटा इज इक्वल टू tan इनवर्स b/a. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स b/a. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स b1 a1. tan इनवर्स 1/1 1. tan किती डिग्रीची व्हॅल्यू 1 असते, π/4 45 डिग्रीची. हा भेटला ॲम्प्लिट्यूड. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा 9 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 1 + i √3. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर ॲज इट इज घेऊ आपण. लेट z इज इक्वल टू 1 + i √3. याला कम्पेअर करू आपण a + ib सोबत. म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू 1 अँड b ची व्हॅल्यू √3 भेटेल कम्पेअर केल्यानंतर. a आणि b माहीत झाल्यानंतर आपण सुरुवातीला मॉड्युलस फाइंड करू. मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू √a² + b². हा मॉड्युलसचा फॉर्म्युला. त्याच्यात व्हॅल्यू पुट करू आपण. a ची व्हॅल्यू काय आहे 1², b ची व्हॅल्यू √3². इथं स्क्वेअर रूट कॅन्सल इज इक्वल टू √1² 1. इथं 3 इज इक्वल टू √3 + 1 4. 4चा स्क्वेअर रूट 2. तर मॉड्युलस भेटला 2. देन हेअर a ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, b ची व्हॅल्यू √3. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. जर हा पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर मग आपण ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करतो, थिटा इज इक्वल टू tan इनवर्स b/a प्लस नाही काय गरज करायची, हाच फॉर्म्युला राहील. इज इक्वल टू tan इनवर्स b. व्हॉट इज b? √3. व्हॉट इज a? 1. इज इक्वल टू tan इनवर्स √3/1 √3. tan किती डिग्रीची व्हॅल्यू √3 असते, मला वाटते 60 डिग्री, म्हणजे π/3. दिस इज युअर आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 10. तर बघा 10 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 1 + 2i होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 - i. सोल्युशन. आता याला सुरुवातीला सिम्प्लिफाय करू आपण. बघा लेट z इज इक्वल टू 1 + 2i ब्रॅकेट स्क्वेअर 1 - i इज इक्वल टू, ह्याचं एक्सपान्शन करूया आपण. a + b होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने a² + 2ab + b². मग त्या फॉर्म्युल्याचा इथं जर यूज केला तर 1² + 4i 4 बरोबर. त्याच्यानंतर +2i² ब्रॅकेट क्लोज्ड आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज 1 - i. a² + 2ab + b² फॉर्म्युला यूज केला आपण. इथे ऑलरेडी 2 असल्यामुळे 2 × 2 इथं 4 झाला. 1² 1 इथं 4i 2² 4 आणि i² ची व्हॅल्यू -1 -1 × 4 -4 1 - i इज इक्वल टू 1 मधनं 4 सबट्रॅक्ट केल्यावर 3 + 4i आणि हा 1 - i इज इक्वल टू, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 × 1 3 3 × -i -3i 4i × 1 4i
4i इंटू मायनस आय मायनस 4i स्क्वेअर इज इक्वल टू 3 ॲज इट इज. 4iमधनं 3i गेला, आय राहिला फक्त. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस इंटू मायनस प्लस 4 इज इक्वल टू 4 + 3 7 प्लस आय किंवा 1i असं लिहू आपण. आयला 1i लिहिलं तरी चालते. तर हा भेटला झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. ह्याला कम्पेअर जर केला आपण ए प्लस आय बी सोबत तर आपल्याला एची व्हॅल्यू 7 अँड बीची व्हॅल्यू 1 भेटेल. मग ए आणि बी माहीत झाल्यानंतर मॉड्युलस ऑफ झेड आपण फाईंड करू शकतो. √a² प्लस b² इज इक्वल टू √7² प्लस 1² इज इक्वल टू √7² 49 1² 1 इज इक्वल टू √50 इज इक्वल टू √50ला असं लिहू शकतो मी 25 इंटू 2 इज इक्वल टू 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 2चं स्क्वेअर रूट √2 म्हणजे 5√2 हा मॉड्युलस भेटला. हिअर एची व्हॅल्यू काय आहे 7, बीची व्हॅल्यू 1 लाईज इन दोन्ही पॉझिटिव्ह म्हटल्यावर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येत असेल तर ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युला आहे थिटा इज इक्वल टू tan इनवर्स b/a इज इक्वल टू tan इनवर्स बीची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, एची व्हॅल्यू 7. जेच तुमचं फायनल आन्सर ह्याच्या पुढे सॉल्व करू शकत नाही. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण क्वेश्चन 1 मधले टोटल 10 प्रॉब्लेम कंप्लीट केले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप 2 स्टार्ट करूया. आज इथंच थांबूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.